शिवसेनेकडून यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता किरीट सोमय्या यांच्यावर आरोप होऊ लागले। ज्या किरीट सोमय्या यांनी थेट आरोप केले होते तेच आता लोकसभेत नेते जाणार आहेत अशी चर्चा लागली। आपल्यासोबत स्वतः किरीट सोमय्या। किरीट भाई, तुम्ही आरोप केले, त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली, मात्र आज त्याच नेत्यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाते। मी उद्धव ठाकरे सरकारचे माफिया मुख्यमंत्री जे घोटाळे काढले त्यांच्या नेतृत्वाखाली हे घोटाळे होत होते। हिंदुत्व विकणारे उद्धव ठाकरे घरी बसले आणि आता मत आम्ही मागत आहोत नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी। फक्त 2च लोकसभा मतदारसंघ कशाला संजय राऊत आणि अनिल परब विचारतात? त्या 2 मध्ये 6 मुंबईचा मतदारसंघात, महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदीसाठी मत मागणार हे काय चालवलंय उद्धव ठाकरे सरकारने, नेत्यांनी, पक्षांनी? 3 महिने तुकडे तुकडे पंतप्रधान करा म्हणा। उद्धव ठाकरे 3 महिने, शरद पवार 2.25 महिने, 3.25 महिने राहुल गांधी, 1.5 महिना प्रियंका वडेरा। काय देशाला काय विकायचं आहे? आपल्याला गहाण ठेवायचं आहे? म्हणून मजबूत प्रधानमंत्रीसाठी आपण सांगतायत त्या 2 लोकसभा मतदारसंघ सह महाराष्ट्राचा 48 मतदारसंघात आम्ही मोदीसाठी वोट मागणार। किरीट भाई, तुम्ही रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता, भूखंडाचे आरोप केला होता, तुम्ही स्वतः त्यांच्या मतदारसंघात गेले होतात, आता प्रचार करणार का त्यांचा, असा सवाल? हो, नरेंद्र मोदीसाठी 48 लोकसभा मतदारसंघात आम्ही सगळेच मत मागतोय, मागणार। कारण की समोर पर्याय काय आहे? हे 3 महिन्याचे पंतप्रधान म्हणजे सगळेच हप्ते वसुलीत लागणार। आपल्याला किती पंतप्रधान पाहिजे? 22 पंतप्रधान पाहिजे। म्हणून देशासमोर मोठं चॅलेंज आहे। हे लुटणाऱ्या टोळ्यांसमोर एक मजबूत प्रधानमंत्री, त्यासाठी कुठेतरी समझोता करावा लागतो, तो आम्ही करतोय। मोदीसाठी मत मागणार। रवींद्र वायकर स्वच्छ झालेत असं म्हणायचं का आता? कारण नरेंद्र मोदी हे स्वच्छ आहे, अभिमान घेणारे। उद्धव ठाकरे यांना फक्त ते 200 कोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं ना, वो भी बाहर आएगा। नंदकिशोर चतुर्वेदी सोबत 200 कोटीचे जे हवाला ट्रान्झॅक्शन पण बाहेर येणार आहेत, तर तुलना हे माफिया मुख्यमंत्री आणि एक अभिमान घेणारा प्रधानमंत्री, तर निश्चितपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसाठी जर आम्हाला काहीतरी थोडं ऍडजस्ट करावं लागला, आम्ही करतोय, करणार आणि मोदीसाठी मत मागणार। शेवटचा प्रश्न, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधवांनी प्रचाराला बोलवलं तर किरीट सोमय्या तिथे दिसते। कोणी बोलवायची गरजच नाही आहे। महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांकडे किरीट सोमय्या आणि भाजपचे सगळे कार्यकर्ते मोदींसाठी मत मागतायत, मागणार। जोगेश्वरीला पण मागणार, भायखळ्याला पण मागणार, पंढरपूरलाही मागणार, इंदापूरलाही, सोलापूरलाही। मोदी है तो मुमकिन है। नक्कीच आपल्यासोबत स्वतः किरीट सोमय्या होते। ते म्हणाले की मोदी है तो मुमकिन आहे, त्यांच्यासाठी मला गरज वाटली तर मी जोगेश्वरीतही मतं मागेन आणि भायखळ्यातील मतं मागेन, असं किरीट सोमय्या म्हणाले। कॅमेरा पर्सन उत्तम सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।